लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे। प्रत्येक उमेदवारांनी घर ते घर आणि गाव ते गाव पिंजून काढलं आहे। आता मी जळकोट तालुक्यातल्या महाळीपरगा जिल्हा परिषद गटातील मंगरुळ या गणातल्या लाळी या गावामध्ये आहे। आपल्यासोबत या गावातले काही नागरिक आहेत। काय परिस्थिती आहे, एकंदरीत कुणाची हवा आहे आणि मतदार कुणाला पसंती देतात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल मामा, तुमचं नाव काय? माझं नाव बाबुराव रामराव पाटील। हवा कुणाची आहे? हवा बीजेपीची। बीजेपीची। कसं काय? तसं कामं केल्यात ना मोदी सरकारने। काय काय कामं केलेत? कामं भरपूर केलेले आहेत। कोणते कोणते? तळ्याचे, तिथून रोडचे, टोल बांधून सगळं व्यवस्थित झालेलं आहे। आप्पा, काय नाव? माझा शिवलिंग रामलिंग स्वामी लाळी बुजुर्ग। वय किती आहे? वय 80 वर्ष आहे। काय करता? हे भिक्षा मागता एवढीला भिक्षा मागता। सत्यनारायण वगैरे अभिषेक लग्न लावणं। उमेदवार आले? हा, काय हवा कोणाची आहे? हवा मोदी सरकार। मोदी सरकार? हा, कशाहून? आम्हाला पैसे देते त्यानं। हा, 2-2 हजार रुपये राशन देते। रोडचे काम केले त्यानं सगळे, तळे हे ते सर्व। मी एकटा आहो साहेब। मी मला बायको नाही, देवक नाही कोणी, मी एकटा प्राणी विचारायला गेलं सगळं। तुम्हाला मग निराधार योजनेचे पैसे मिळतात? नाही नाही, कोणीच केलं नाही। कोणीच केलं नाही। बरं छान वाटतं। हा. का कुणाकडे अर्ज केला नाही? नाही नाही, कुणालाच नाही। सरपंचाकडे? अच्छा अच्छा अच्छा, कुणालाच नाही। आपण घरकुल मिळालं का? घरकुल बी नाही द्यायला। नाईक साहेब होते सरपंच, नाही द्यायला। सगळं सर्वांना दिलं, मला नाही द्यायला। खरं सांगायला का? काय सांगाल, तुमचं नाव काय? माझं नाव सूर्यप्रकाश पाटील आहे। सध्या निवडणूक सुरू आहे, प्रत्येक उमेदवार गावभेटी घेतात। काय पसंती आहे तुम्हाला, काय सांगाल? आमच्या गावचा उमेदवार विष्णुकांत मादलापुरे शाही थांबलेले आहेत। ते अपक्ष आहेत, शिट्टी आहे। आम्ही वरचं मतदान आम्ही अपक्षाकडे जाणार आहोत। आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे ह्या सर्कलमध्ये ओपनला सीट असताना देखील ओपनचे उमेदवार ह्याच्यामध्ये नाही आहेत, बरोबर ना? आणि आम्हाला दोन्ही उमेदवार तसे पसंत नाही आहेत। आम्हाला पसंतच नाही दोन्ही पण उमेदवार, पण गावचा माणूस आहे म्हणून आम्ही गावच्या माणसाला आम्ही पकडणार आहोत। त्याचं कारण एक आहे, इथं भाषणासाठी भरपूर इथं प्रचार लोक येऊ लागलेत, पण कोणीही एक काय जिल्हा परिषदवाल्याचे काय कामं असतात ह्यांना माहीत नाही, पंचायत समितीचे काय कामं असतात ह्यांना माहीत नाही। माझ्या गावामध्ये 3 शिक्षक होते 3 वर्षापूर्वी जिल्हा परिषदमध्ये। टोटल गण होता, टोटल स्ट्रेंथ होती माझ्या शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये होती 31 विद्यार्थी। जिल्हा परिषदमध्ये 31 विद्यार्थी होते, 3 शिक्षक होते। 3 शिक्षकाचं जर पेमेंट काढलं तर 12 लाख एका शिक्षकाचे 12 लाख पकडलं तर 3 शिक्षकाचे। उमेदवाराला ही सगळं कळतंय? नाही, थोडं मला कंप्लीट करू द्या ना सर, म्हणजे माझा पॉईंट कंप्लीट केल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी। तर टोटल टीचरचं पेमेंट होतं 36 लाख, विद्यार्थी आहे तिथे 31। तुम्ही झडपीचं शिक्षण कसं वाढवणार आहात ह्याच्याकडे कुणाचा भर नाही, कोणी बोलायला तयार नाही। कोणीच बोलायला तयार नाही, कारण त्याला बोलताच येत नाही ना। ज्यांना तुम्ही मतदान देणार आहेत ते करू शकतील? नाही, ते पण नाही करू शकत। आता मुद्दा एक आहे ना, ते पण करू शकत नाहीत। ते आमचा फक्त गावचा माणूस आहे म्हणून आम्ही त्याला मतदान देणार आहोत। तसे आमचे दोन्ही पण उमेदवार आम्हाला ना ते पसंतच नाहीयेत, कारण त्यांना माहितच नाही त्यांच्या अंडर काय येणार आहे ते। एकूण नाव तुमचं? विजयकांत रामराव देवशेट्टी। शेती आहे? हाय, किती? 2 एकर। फिर मिळाली का? नाही, घरकुल? आपण मागणीच केली नाही हिरीची, घरकुल बी मिळाली नाही। बरं, उमेदवार आले होते? उमेदवार आलते। मग कुणाला मत? आता ज्याला कळल त्याला करा म्हणजे ते करतो। आम्हाला जे उमेदवार योग्य वाटला त्याला बटन दाबून यायचं। 10वी पास आहो आम्ही, काही सांगायची गरज नाही, काय बी करायची गरज नाही। आम्हाला जे पसंत दिसलं बटन ठळक त्याला मतदान करून बाहेर यायचं। सरकार चांगलं वाटतंय का? सरकार मोदी सरकार लय चांगलं आहे। काय आप्पा, तुमचं नाव काय? विश्वनाथ गुंडप्पा पाटील। काय करताय? शेती करता। शेती करता। शेतीच्या कोणत्या कोणत्या योजना मिळाल्या? शेतीच्या योजना कोणत्या नाहीत मिळायला आम्हाला। बर, सरकार कोणतं चांगलं वाटतंय? बरं आहे, हे बी चांगलंच आहे, हे काही वाईट आहे का? उमेदवार आले होते? आलते। मग काय हवं आहे गावात, चर्चा काय? बरी आहे, चांगली आहे। ते पहिले सरच्या ह्यालाच आहे, पहिलेच्या फुलालाच आहे। फुलालाच आहे। काय सांगाल, तुमचं नाव काय? संगप्पा देवशेट्टी। काय काय चर्चा आहे गावामध्ये?
कमळाची चर्चा आहे. कमळाची कसं काय? सहानुभूती कमळाची कशी आहे, सगळं ठरवून आलेलं आहे. म्हणजे आपलं जे काही योजना आहेत, घरकुलची आहे, विहिरीची आहे, रस्ते आहेत, पांदन रस्ते आहेत, विकास निधी आहे, जेवढा काही समतोल आहे तो भेटलेला आहे. त्याच्यामुळं कमळाकडे काय चेअरमन साहेब, काय हवा आहे? हवा सध्या मंगरुळगणामध्ये बाणाची आहे, शिवसेनेची. जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदला भारतीय जनता पार्टी. तुम्ही एकटेच भेटलात एकनाथ शिंदेला पाठबळ देताना, हा, कसं काय? लाडक्या बहिणीची. लाडक्या बहिणीची. तुम्ही तर भाऊसाठी कुठली योजना नाही? हा, भावासाठी चालू आहे ना, होईल. बऱ्याच गोष्टी चालू आहेत भावासाठी. हे एकटाच भाऊ दिसतोय की एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. लाडकी बहीण योजना ही यांना लाभलेली दिसते. अजून काही आपल्यासोबत नागरिक आहेत. काय सांगाल, तुमचं नाव काय? महेश पाटील. काय करताय? शेती करतो. काय सध्या काय वातावरण आहे? आपला माणिकप्रगा जिल्हा परिषद गटाला जाहीर पाठिंबा काँग्रेसला राहील, हाताला राहील, पंजाला राहील. आमच्या परिसरात मागच्या पाठिंबे सगळ्याच पक्षाला देता येतात, मात्र मतदान एकालाच करावं लागते. कुणाला करणार? आमचं एक मतदान काँग्रेसला राहील. पॅनल टू पॅनल दोन्ही बी. ओके. तुमचं नाव काय दादा? नमस्कार, माझे विजयकुमार विश्वनाथ अंधारे. काय करताय? मी ड्रायव्हिंग करतो, तिकडेच राहतो मुंबईला, एकनाथ शिंदे साहेबांकडे. ठाण्यालाच राहतोय मी, पण हे गाव आहे माझं. आणि बाणाकडे असते आमचं. कसं काय बाणाकडे? आमची खूप श्रद्धा आहे एकनाथ शिंदे साहेबासोबत, कारण तेच आम्हाला सगळं वाटतं. तर आमच्या गोरगरिबासाठी तर आमचा नेताच आहे. म्हणजे शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून मतदान. भरपूर. त्यासाठी आम्ही मुंबईहून माझं मतदान इथं आहे, मी इथं आलो. काय दादा? नाव काय? नाव काय? नाव भागवत पाटील. काय करताय? हा, काय करताय? मी शेती करतोय. आता बसला घरी निवांत. बस आता काय काय वातावरण आहे वयाच्या एकंदरीत? मानानं, हा? निवडणुका आहेत, निवडणूक उमेदवार आहेत. येतात, हा, मग उमेदवार येतात, भेटी घेतात. आता येतात सर्वजण, त्याच्यात त्याला गरज आहे. आता मतदान घ्यायचं, येतात, भेटतात, बोलतात, जातात. हा, तुमची पसंती कुणाला? हा, तुमची पसंती कुणाला? आमची पहिल्यापासून तर एकच काँग्रेस. काँग्रेस. हा, काँग्रेसची सत्ता आता नाही. म्हातारे आम्ही काँग्रेस येतो. काँग्रेसची राज्यात सत्ता नाही, दिल्लीत सत्ता नाही. सत्तेचा सवाल नाही, हा, नीतिमत्तेचा सवाल आहे. हा, भाजपकडे बीजेपी कडे नीतिमत्ता नाहीच, पलटूराव आहे. अजून काही नागरिक आहेत आपल्यासोबत. काय सांगाल आप्पा, या गावचे तुम्ही काही दिवस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सेवा केली आहे, काय सध्या परिस्थिती आहे? या ठिकाणी जनतेचा कौल तर या मतदारसंघात काँग्रेसलाच राहील, कारण या मतदारसंघात स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. या जिल्ह्यासाठी सर्वांगीण विकासामध्ये आदरणीय शिवराज पाटील, शिवाजी पाटील निलंगेकर, आदरणीय काय काय योगदान आहे विलासरावांचं? या लातूर जिल्ह्यासाठी जळकोट तालुक्यासाठी जळकोट तालुक्यासाठी पंचायत समितीचे भवन उभा केले. जळकोट तालुका निर्मिती मुंडे साहेबांनी केली, परंतु बाकीच्या ज्या सुविधा लागतात पायाभरणीच्या, त्यावेळेस मुख्यमंत्री विलासराव साहेबांनी जळकोट तालुक्याच्या शेतकरी म्हणतात की ऊसच नेत नाहीत देशमुख. ऊस नेतील ना, त्याच्या त्या रिकोरीप्रमाणे ऊस नेतील, त्याची टायमिंग यावं लागेल, सगळं यावं लागेल. हे 10 महिन्यातच ऊस न्यामध्ये कोण नेईल? त्याची येतील, त्याच्या ते कमिटी आहेत, ते येतील, संचालक मंडळ येईल, बघल, त्याची इन्क्वायरी करेल, घेऊन जाईल. ऊस कुणात राहिला का? आपलं मत कुणाला? माझं मत काँग्रेस पंजाला आहे. एकूण जर पाहिलं तर या लाळीमध्ये असा संमिश्र प्रतिसाद जनतेतून असल्याचं दिसतंय. कुठला उमेदवार निवडून येईल या गणामध्ये मात्र सध्या तरी चित्र स्पष्ट दिसत नाही. राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, लाळी, जळकोट, लातूर.